तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. तर स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण सकाळी 4 वाजता निघलो होतो अंजनेरी पर्वतला. मग काय जायच्या आधी पहिले चहा पिऊन घेतला आणि निघालो आपण लगेच. आता आपल्या घरापासून तर 20-25 किलोमीटरच आहे. मग काय तेवढं कव्हर केलं ना आपण डायरेक्ट पोहोचलो तिथं. पण तिथं तर एवढा अंधार होता, मग काय थोडा वेळ थांबलो आणि ट्रेक चालू केला. आता हळूहळू तर सकाळ बी होत होती आणि आपला ट्रेक बी चालू झाला होता. वातावरण तर एवढं भारी झालं होतं इथं. तुम्हाला जर कधी अंजनेरी पर्वतचा ट्रेक करायचा असेल ना, तुम्ही पावसाळ्यात या. पावसाळ्यात एवढं भारी वातावरण राहतं नाही इथं. आपण तर उन्हाळ्यात आलो होतो कारण की लवकर आलो होतो त्याच्यामुळे. तुम्ही जर अजून बी आपल्या पेजला फॉलो केलं नसेल ना, तर लवकर जाऊन फॉलो करून घ्या. आता एवढा ट्रेक करून मला जॉबला बी जायचं आहे आणि तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून गेले. आता मी वेगळं काय सांगू, या अंजनेरी पर्वतचं इथंच हनुमंतरायांचा जन्म झाला होता. आपण आता अर्ध चढलोय. समोरचा व्ह्यू बघा तुम्ही फक्त. एवढा भारी व्ह्यू आहे ना, पण आमचे माणसं थकले. मी बी थकलो. माझा आवाज भेटू वरती. दररोज असं सनसेट बघायला भेटलं ना तर बस मग काय पाहिजे अजून आयुष्यात. आता आपला अर्धा ट्रेक झाला होता ना, अर्धा ट्रेक बाकी होता आणि आपण त्याच दिशेने चाललो होतो जिथं हनुमंतरायांचा जन्म झाला होता. आणि तेवढंच एक मंदिर लागलं. मग तिथं दर्शन घेतलं ना आपण लगेच निघालो. आपल्याला तर वरच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं. आता तर आपल्या या मंदिराचं दर्शन झालं तर आपण निघालो होतो पुढं आणि तेवढंच आपल्याला एक तळ दिसला. आता हे तळ तुम्हाला वरतून दाखवतो कसं आहे काय. हा मग तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो इथून. मानाचा पायाचा टसा. आता तर काय आपला पूर्ण ट्रेक बी संपला होता आणि आपण वरती पोहोचलो होतो मंदिरात. मग काय तिथं गेले गेले पहिले दर्शन घेतलं. आणि तुम्ही पण आपल्या ब्लॉग मधूनच दर्शन घेऊन टाका या मंदिराचं आणि कमेंट मध्ये लिहून टाका जय श्रीराम. आणि तुमचा कधी जर अंजनेरी पर्वतला प्लॅन झाला ना यायचं तर तुम्ही कॅश पैसे घेऊन या, कारण की इथं ऑनलाईन नाही चालत. आता या मांजरीला तर आपण जवळ बोलवलं नव्हतं, पण ही मांजरी येऊन बसत होती जवळ. हिलाच माहिती काय. आता ही ब्लॅक टिप येऊन आपला ट्रेक तर कम्प्लीट होणार होता आणि आपण जाणार होतो आता घरी. आता हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. नवीन ब्लॉग साठी फॉलो करून घ्या आपल्या पेजला.